शिवसेना भवनात आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक, तर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनात ही बैठक होणार। परभणी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार। सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात भावी मुख्यमंत्री आशयाचे हे बॅनर झळकले। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात नोटीस, तर ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या राज्यसभेत हालचाली। मुंबई पालिकेची महासभा काल रात्री 12:30 वाजेपर्यंत लांबली। महासभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चा लांबल्या। दुपारी 2:30 वाजता सुरू झालेली महासभा रात्री 12:30 वाजेपर्यंत लांबली। पुण्यातील सायबर चोरट्यांकडून 48 लाखांची फसवणूक। चोरट्यांनी व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवून भीती दाखवून गंडा घातल्याची माहिती, तर वानवडी विश्रामबाग पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल। मुंबईत पावसाळ्याआधी खड्डे भरण्यासाठी 92 कोटींचा खर्च केला जाणार। 7 झोनमधील या कामांसाठी महापालिका आणखी निविदा काढण्याच्या तयारीत। रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात मार्च महिन्यामध्ये 392 तक्रारी। नागपुरात अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण। नागपूरच्या दयानंद आर्या शाळेतला हा प्रकार। शिक्षिकेविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शाळेकडून शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस।